नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर सगळ्यांना नवमीच्या आणि दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा। कालच आपला दसरा झाला, कालच बऱ्याच जणांनी खरेदी केली आणि मस्त मस्त 250 वाल्या साड्या तुम्हाला मिळाल्या। अशाच ऑफरचा जर तुम्हाला कायम लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सारिका लाईफस्टाईल हे सबस्क्राइब करून ऑलचं बटन दाबणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यावेळी मी तुम्हाला लाईव्ह आल्यावर लगेच कळेल। तशी शक्यतो मी दुपारी 3 वाजता लाईव्ह येतच असते। काही 5 मिनिटं थांबेल, 10 मिनिटं थांबेल, कधी 2 तास थांबेल, सांगता येत नाही, पण लाईव्ह हे मी जरूर येत असते। त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे दिवाळी बंपर ऑफर। त्या म्हणजे दिवाळीत घर कसं सजवायचं, स्वतः कसं सजायचं आणि वरून तुम्हाला साड्या, पर्स, दागिने अशा हर एक गोष्टी ज्या स्त्रीच्या जीवनासाठी महत्त्वाच्या आहेत, नखशिखांत सुंदर बनवण्याच्या मनापासून ते शरीरापर्यंत सुंदर कसं बनायचं ह्याचा अभ्यास आपण तिथं करत असतो सारिका लाईफस्टाईलला। आणि बाकी सगळं तर इथं चालूच असतं। मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे दिवाळीच्या स्वच्छतेला सुरुवात आपण कालपासूनच केली आहे, पण मनाच्या स्वच्छतेला सुरुवात आपण दसऱ्यापासून करायची आहे। तर आज मी तुम्हाला घराची स्वच्छता दिवाळीची सांगत नाही, तर मनाची स्वच्छता आपण कशी करायची, कसं मन आपलं पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत, कसे डोक्याने आपले पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे हे आज आपण शिकूया किंवा थोडंसं मेडिटेशन याबद्दलचं करूया। दसरा हा सण हा आपण दुर्गा देवीनं 9 दिवस युद्ध करून वेगवेगळ्या रूपामध्ये राक्षसाचा संहार केला। आजकालच्या जगामध्ये तर खूप राक्षस आहेत, पण त्यापेक्षा सगळ्यात मोठा राक्षस आपल्या डोक्यात किंवा मनात बसलेला आहे। तो राक्षसाचा संहार आज आपल्या सगळ्यांना करायचा आहे। त्यामुळे हे 5 मिनिटाचं मेडिटेशन हे दसऱ्यासाठीचा खास उपाय हाच माझा असेल हे लक्षात ठेवा। तुम्हाला रात्रीपर्यंत कधीही वेळ होईल त्यावेळी हे छोटंसं मेडिटेशन नक्की करा, म्हणजे दसऱ्याला तुमच्याच राक्षसावर तुमचा विजय नक्कीच होईल। तर चला मेडिटेशनला सुरुवात करूया। नेहमीसारखं पाणी पिऊन घ्या किंवा थोडंसं पाणी आपल्या जवळ ठेवा। मेडिटेशन झाल्यावर कधी मी सांगायची राहिले, आपले असे अनेक व्हिडिओ असतात, मेडिटेशन केल्यावर जर मी सांगायची राहिले तर मेडिटेशन मधनं जेव्हा तुम्हाला जाग येते त्यावेळी ते पाणी पिऊन टाकायचं, कारण तिथं आपल्या ऊर्जा, आपण मनातनं जे बोललो चांगलं ते तिथं गेलेलं असतं, त्यामुळे पाणी पिऊन टाकायचं, हा त्याचा शेवटचा असतो। चला आज मेडिटेशन आपण कशावर करणार आहोत, तर मनातला राक्षस मारून टाकण्यासाठी, मनातले वाईट विचार मारून टाकण्यासाठी आणि मन आणि डोकं हे आपल्याला दिवाळीच्या आधी स्वच्छ करायचं यासाठी। हे मेडिटेशन तुम्ही रोज रोज केलं तरीही चालेल, तुम्हाला जेव्हा उदास वाटेल तेव्हा केलंही चालेल। सेव्ह करून ठेवा व्हिडिओ आणि ज्यावेळी उदास तुम्हाला वाटतं त्यावेळी तुम्ही हे मेडिटेशन करू शकता। आता मेडिटेशन हे आपल्याला ड्रायव्हिंग मध्ये करायचं नाहीये किंवा बाहेर कुठं करायचं नाहीये, तर तुम्ही लोकल मध्ये वगैरे जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ इथेच पॉज करा आणि रात्री घरी गेल्यावर, ऑफिस सुटल्यावर शांततेनं हा 5 मिनिटं व्हिडिओ नक्की बघा। चला आपण मेडिटेशनला सुरुवात करूया। नेहमीसारखेच आपण डोळे बंद करूया आणि दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करूया आणि दीर्घ श्वास सोडायला सुरुवात करूया। सुरुवातीला श्वासाचा लय तुमचा नेहमीसारखा असेल, त्याच्यानंतर मी जशी जशी बोलते तसा तसा तुम्ही श्वासाचा लय तुमचा ठेवायचा आहे आणि मी जे बोलते ते व्हिज्युअलाइज तुम्ही करायचं आहे। तुमच्या डोळ्यापुढे या सगळ्या भावना आल्या पाहिजेत। या भावनेमध्ये तुम्हाला रडायला येऊ शकतं, हसायला येऊ शकतं, भावना मोकळ्या करायच्या आहेत, त्याशिवाय स्वच्छता होणार नाहीये मनाची आणि आपल्या डोक्याची किंवा विचारांचा गोंधळ ज्यांच्या डोक्यामध्ये आहे किंवा अजून दुःख त्यांच्या डोक्यामध्ये आहेत, मनामध्ये आहेत, त्यांच्यासाठी रामबाण हे असं एक मेडिटेशन आहे। तर चला सगळ्यांनी डोळे मिटा आणि दीर्घ श्वास घ्या। शांततेत बसा, कुणाच्या जवळ बसू नका, वाटल्यास हेडफोन कानामध्ये घाला आणि शांत चित्तानं बसा, झोपा, काहीही करा, जसं तुम्हाला रिलॅक्स वाटेल त्या पद्धतीत तुम्ही हे मेडिटेशन करू शकता। तसं की तुम्ही दीर्घ श्वास घ्या, मोठे मोठे श्वास घ्या आणि सोडा। मोठा श्वास घ्या म्हणजे दीर्घ श्वास घ्या आणि सोडा। घेताना सुद्धा श्वास मोठ्या लईमध्ये घ्या आणि सोडताना श्वास सुद्धा हळू 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 सोडा।
आपलं मस्तक डोकं जोवर शांत होत नाहीये तोवर ही क्रिया एक 10 वेळा तरी करा, म्हणजे डोक्यातले विचार निघून जातात. आणि हे करताना आपली जी जीभ आहे, तिची जे शेंडा आहे तो आपल्या टाळ्याला लावा. त्यावेळी डोक्यातले विचार ताबडतोब थांबतात. लगेच करून बघा सगळ्यांनी. जीभ टाळ्याला लावा आणि नंतर श्वासावर कंट्रोल करा, म्हणजे डोक्यातले विचार, कडेला येणारे आवाज, आजपासनं सकाळपासनं काय काय झालं, काय कामं राहिली, हे सगळे विचार बाजूला ठेवा आणि पूर्णपणे तुम्ही आता श्वासावर कंट्रोल करा. तुमच्या डोळ्यापुढं आता पूर्ण अंधार आहे, मनामध्ये पूर्ण अंधार आहे आणि डोक्यामध्ये सुद्धा पूर्ण अंधार आहे, कारण तुम्ही आता विचार शून्य झालेला आहात. कोणतेही विचार तुमच्या मनात नाहीयेत, फक्त तुम्हाला ऐकू येत आहे तो म्हणजे माझा आवाज. आणि माझ्या आवाजावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि जे मी बोलते ते व्हिज्युअलाइज करायचं आहे किंवा जे मी सांगते ते करायचं आहे. आता तुम्ही रिलॅक्स व्हा, संपूर्णपणे रिलॅक्स व्हा. आपल्या पायाच्या अंगठ्यांकडं प्रत्येकानं डोळे झाकून आपलं आपण स्कॅन करा. आपले पायाचे अंगठे, आपले पायाचे पंजे हे रिलॅक्स होत आहेत. आपले पाय, घोटे, पोटऱ्या हे रिलॅक्स होत आहे. खूप सारी दुखणी याच्यातनं तुमची निघून जात आहेत आणि पाय एकदम शिथिल आणि निवांत होत आहेत किंवा हलके होत आहेत. तसंच आपल्या गुडघे, मांड्या या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. त्याचप्रमाणे आपली कंबर, पाठ, पाठीचे मणके, मानेचे मणके इथपर्यंत संपूर्ण लक्ष केंद्रित करा. कुणाची मान दुखत असेल, कुणाचे मणके दुखत असतील तर तिथं तुम्ही लक्ष केंद्रित केल्यावर तुम्हाला थोडंसं सेन्सेशन जाणवेल की इथं आपलं दुखत आहे, तर जाणवू द्या, जाणवू द्या. बघा तशीच आपली पाठ, मान इथपर्यंत. आता या हाताच्या पंजांवर या. आपली पाची बोट शिथिल होत आहेत, आपले हात शिथिल होत आहेत, कोपरं शिथिल होत आहेत. दंड, मान, छाती, पोट या सगळ्या गोष्टी आपल्या एकदम शिथिल होत आहेत. असं वाटत आहे आपल्याला एवढं हलकं आजपर्यंत कधीच वाटलं नव्हतं. एवढं संपूर्ण शरीर पूर्ण हलकं झालेलं आहे. आणि तुमचं शरीर तुम्ही एकदा स्कॅन करा. एक्सरे सारखं डोळे मिटून आपल्या पायापासून आपल्या डोक्यापर्यंत एकदा सुलट बाजूनं आणि एकदा पाठीमागच्या बाजूनं दोन्ही बाजू स्वतःच्या स्वतः स्कॅन करा. आता तुम्हाला पूर्णपणे शांत वाटत असेल तर आता माझ्या बोलण्याकडं फक्त लक्ष द्या. आज आहे दसरा. आज आपल्याला मिळवायचा आहे वाईट विचारांवर, वाईट आठवणींवर, वाईट ज्या काही गोष्टी घडून गेल्या त्या सगळ्या गोष्टीवर जय मिळवायचा आहे. वाईटावर जय मिळवायचा आहे आपल्याला. आपल्या मनामध्ये ठरवा, आपल्याला जय मिळवायचा आहे आपल्या भावनांवर. आपल्या ज्या काही वाईट विचार आहेत जे आपल्या शरीराला त्रास देतात, मनाला त्रास देतात, त्या गोष्टीवर शांत मनानं आठवा की या वर्षामध्ये तुम्हाला कुणी त्रास दिला. शांत मनानं आठवा तुम्हाला या वर्षामध्ये कोणी कोणी त्रास दिला. त्यांचं नाव घ्या, त्यांचं नाव घ्या आणि युनिव्हर्सला सांगा की मी या व्यक्तीला माफ करत आहे. मी या व्यक्तीला माफ करत आहे. या व्यक्तीनं मला एवढा त्रास दिला त्याबद्दल माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यामध्ये जो द्वेष निर्माण झाला आणि जो शारीरिक त्रास मला झाला, जो मानसिक त्रास मला झाला, जो आर्थिक त्रास मला झाला, या सगळ्यावर मला जय मिळवायचा आहे. म्हणून मी या व्यक्तीला माफ करत आहे. त्या व्यक्तीचं नाव घ्या. राग, लोभ, मत्सर, द्वेष जे काही तुमच्या मनामध्ये आहे त्या व्यक्तीबद्दलचं प्रेम. तुम्हाला रडायला येत असेल तर रडून घ्या, डोळ्यातनं पाणी वाहून जाऊ द्या, त्याशिवाय मन हलकं होणार नाही.
तर त्या व्यक्तीला आपल्याला माफ करायचंय. ती आपली सगळ्यात मोठी या वर्षाची शत्रू होती, पण आता त्या व्यक्तीला आपण माफ केलं आहे. त्या व्यक्तीचा आणि आपला आता काही एक संबंध नाहीये. आपण आपल्या आत्म्यापासनं, आपल्या शरीरापासनं, आपल्या मनापासनं, आपल्या डोक्यापासनं त्याला पूर्णपणे बाजूला केलेलं आहे. तुम्हाला जर हे व्यवस्थित जमलं तर तुमचा माइंड एकदम फ्रेश होणार आहे आणि वाईटावर तुमचा जय होणार आहे, सत्याचा जय होणार आहे. स्वतःला वेळ द्या. वाईट घटना आठवा, वाईट माणसं आठवा की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला. तो त्रास आठवून तुम्हाला जर रडायला येत असेल तर भरपूर सारं रडून घ्या. त्या सगळ्या निगेटिव्ह ऊर्जा डोळ्याच्या पाण्याद्वारे निघून जाऊ द्या आणि त्यावेळी तुम्ही इमॅजिन करा की ते डोळ्यातलं पाणी हे काळ्या स्वरूपात आपल्या निघून चाललेलं आहे. जी ब्लॉकेजेस आहेत, जी ब्लॅक ऊर्जा आहे, जे वाईट विचार आहे, ते आपल्या डोळ्याद्वारे काळ्या पाण्यानेशी निघून जात आहेत. ज्यांना रडायला येईल त्यांनी रडून घ्या. ज्यांना नाही येणार त्यांनी शांत मनानं आपले विचार या पद्धतीनं करा. कसं वाटत आहे तुम्हाला आता? वेळ घ्या स्वतःला, कितीही वेळ घ्या. आठवा 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 कोणी त्रास दिला, आठवा कोणी आपल्याला काय केलं, त्या व्यक्तीला आज माफ करून टाकायचंय. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातनं राक्षसासारखा संहार करून आपल्याला त्याला बाजूला काढून टाकायचंय. त्याच निगेटिव्ह विचारांमध्ये आपल्याला गुंतायचं नाहीये. त्यामुळं त्या व्यक्तीला माफ करा आणि त्या व्यक्तीला आपल्या हृदयामध्ये जागा देऊ नका आणि काढून टाका. त्याचप्रमाणे या वर्षी तुमच्याकडनं ज्या चुका झाल्या, हे केलं आपण एखाद्या व्यक्तीला माफ. आता तुमच्याकडनं ज्या चुका झाल्या त्या सगळ्या चुका आपल्याच मनाशी आपल्या मान्य करा आणि त्यालाही सगळ्याला सोडून द्या. त्याही सगळ्याला सोडून द्या आणि आता व्हिज्युअलाइज करा की डोक्यापासनं आपण टिकली लावतो तिथून किंवा टाळूपासून एक काळी ऊर्जा, एक काळा धूर किंवा काळं पाणी हे इमॅजिन करा तुमच्या संपूर्ण अंगावरनं ते काळं पाणी पायाच्या मार्फत निघून जात आहे. संपूर्ण पाणी तुमच्या पायातनं काळं निघून जात आहे. म्हणजेच तुमच्या मनातले ब्लॉकेजेस, तुमच्या कामात येणारे अडथळे, तुमच्या निगेटिव्ह विचार, तुमचे सततचे विचार, या सगळ्यावर आपण मिळवला आहे आज जय. आणि जे काही निगेटिव्ह होतं ते काळ्या पाण्यानेशी सगळं आपण सोडून दिलेलं आहे. कसं वाटत आहे तुम्हाला? आता एक चेहऱ्यावर स्माइल आणा. आता मस्तपैकी एक कोलगेट स्माइल स्वतःच्या चेहऱ्यावर आणा आणि ते काळं पाणी सगळं गेलं, निगेटिव्ह ऊर्जा सगळी गेली, यासाठी सुंदरशी स्माइल डोळे मिटून आपल्या चेहऱ्यावरती आणा. आता या स्माइलनं, या खुशीनं आपल्याला या निगेटिव्ह ऊर्जा ज्या आपण बाहेर केल्या, तर आता आपल्याला संपूर्ण शरीरभर पॉझिटिव्ह ऊर्जा आणायच्या आहेत. तर आता इमॅजिन करायचं आहे तुम्हाला की ताई समजा, तुमचा देव समजा, कुणीही समजा, जे आता या क्षणाला तुमच्या डोळ्यासमोर येईल ती व्यक्ती समजा आणि कुणाच्या डोळ्यासमोर देव, मी काहीही नाही आलं तरी सुद्धा एक युनिवर्सचे हात, त्याच्यातनं प्रचंड शांत पांढरा स्वच्छ प्रकाश तुमच्या डोक्यावर येत आहे आणि ती शीतलता, तो गारवा तुम्हाला खूप हवाहवासा वाटत आहे. त्या गारव्यामध्ये, त्या प्रकाशामध्ये प्रेमाची ऊब आहे. त्या प्रकाशामध्ये तुम्हाला तुमचं मन प्रफुल्लित होत आहे, आनंद होत आहे. त्या प्रकाशाचा तो शरीरावर फील करा.
त्या प्रकाशाला एक छानसा वास आहे, जो वास तुम्हाला आवडतो. तो वास तुमचा नाक घेत आहे. तो प्रकाश डोळे मिटून तुमचा प्रकाश बघत आहे आणि कान माझा आवाज ऐकत आहे. म्हणजे आपले सगळे इंद्रिय काम करत आहेत. म्हणजे आपल्या सगळ्या इंद्रियांचे ब्लॉकेजेस दूर झालेले आहे. तो त्या संपूर्ण प्रकाशानं, तो गारवा, तो श्वास, वास, या सगळ्या गोष्टींनी आपलं शरीर संपूर्णपणे, जसं पावसात भिजतो आपण, तसा त्या प्रकाशामध्ये तुम्ही संपूर्ण भिजत आहात. तुमचे हात, पाय यामध्ये एक नवीन एनर्जी तुमच्यामध्ये भरत आहे आणि ती तुम्हाला जाणवत आहे की एखाद्याला माफ केलं, एखाद्याला आपल्या आयुष्यातनं काळ्या पाण्यासारखं घालवून दिलं तर किती छान स्माईल आपल्या चेहऱ्यावर येत आहे. चेहऱ्यावरची स्माईल जाऊ देऊ नका आणि मेडिटेशनमध्ये कायम राहा. फील करा तो प्रकाश तुमच्या डोक्यावर. डोक्यातले निगेटिव्ह विचार काढून टाकत आहे. फील करा तो प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर, तो तुम्हाला तेजपुंज बनवत आहे, सुंदर बनवत आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या ब्युटी तुम्हीच आहात. तुमच्या इतकं सुंदर कोणीच नाही आणि सगळ्यात जास्त प्रेम तुम्हीच तुमच्यावर करता. या भावना मनामध्ये ठेवत ठेवत त्या प्रकाशाला आपल्या मनावर घ्या, आपल्या हृदयावर घ्या आणि आपलं हृदय सुद्धा त्या प्रकाशानं स्वच्छ होत आहे. त्या हृदयाच्या धडधडीमध्ये हा प्रकाश शिरत आहे आणि ज्या काही ब्लॉकेजेस आहेत, जे काही लोकांबद्दलचे वाईट विचार आहेत, हे सगळं काढून टाकत आहे. तुमचं हृदय, तुमचं मन हे एका स्वच्छ सुंदर मन झालेलं आहे. त्यामध्ये आता तुमच्याशिवाय कोणालाही जागा नाही. जगात सगळ्यात जास्त प्रेम आपण आपल्यावर करतो, या भावना आता तुमच्यामध्ये आलेल्या आहेत. याच प्रकारे आपलं पोट, आपले पाय, आपली पावलं, आपले हात या संपूर्ण ठिकाणी तो गारवा, तो प्रकाश, तो श्वास, तो सुहास, हे सगळे जण आपल्यामध्ये जाणवा. कुणाला गुलाब आवडतोय तर त्यांना गुलाबाचा वास येतोय. कुणाला चाफा आवडतोय तर त्याला चाफ्याचा वास येतोय. कुणाला मोगरा आवडतोय तर तुम्हाला मोगऱ्याचा वास येतोय. आवाज माझा येतोय तुम्हाला. डोळ्यानं तुम्ही स्वतःचं शरीर आणि वर्णरेखी प्रकाश बघत आहात. तर याद्वारे आपण संपूर्णपणे स्वच्छ झालो आहोत, आपल्या मनानं, आपल्या डोक्यानं. तुम्ही मेडिटेशन तुम्हाला हवं तेवढा वेळ फील करू शकता. तो प्रकाश फील करू शकता. न डोळे उघडता शांत चित्तानं तोच प्रकाश तुम्ही स्वतःमध्ये घेऊ शकता. आता लक्षात ठेवा, दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या शत्रूवर म्हणजे आपल्या मनावरच विजय मिळवला आहे. आता आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार नाही. तर आपल्याला गोल सेट करायचा आहे. तो आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी, अगर जे तुमचे हितचिंतक आहेत त्यांच्यासाठी. आता कोणत्याही शत्रूकडे लक्ष द्यायचं नाहीये, कोणत्याही निगेटिव्ह विचारामध्ये आपल्याला शिरायचं नाहीये. कारण आज दसऱ्याच्या दिवशी आपला आत्मा पूर्णपणे शुद्ध झालेला आहे. त्यामध्ये कोणी दुश्मन नाही, त्यामध्ये कोणी मित्र नाही, त्यामध्ये कोणत्या भावना नाहीत, त्यामध्ये कुठलं दुःख नाही. सगळं काही आपण त्या काळ्या पाण्याबरोबर सोडून दिलेलं आहे. आता जोवर तुम्हाला तो प्रकाश फील करता येईल तेवढा वेळ फील करा. चेहऱ्यावरची स्माईल जाऊ देऊ नका. आणि ज्यावेळी तुम्हाला या सगळ्यातनं बाहेर येऊ वाटेल त्यावेळी तुम्ही बाहेर येऊ शकता. हे मेडिटेशन तुम्ही रोज रोज ऐकू शकता. तुम्हाला ज्यावेळी याची गरज असेल त्यावेळी तुम्ही ऐकू शकता. चला, टाटा, बाय बाय.